देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम शेतकरी सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एकदाच न देता 3 टप्प्यात प्रत्येकी 2,000 रुपयाच्या हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता देशभरातील शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहे. पण याच दरम्यान एक अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण राज्यभरात अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आली आहे. म्हणजेच अशा शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आता प्रश्न आहे, की हे नावे का हटवण्यात आली आणि 22वा हप्ता नेमकं कधी मिळणार? सर्वप्रथम आपण समजून घेऊया, की शेतकरी सरकार लाभार्थी यादी का अपडेट करतं. केंद्र सरकारकडून ही योजना पारदर्शक राहावी आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी वेळोवेळी पडताळणी केली जाते. अधिकृत पोर्टलवरील माहितीनुसार अलीकडेच लाभार्थी यादीत मोठे बदल करण्यात आले आहेत. नाव वगळण्याचे 2 प्रमुख कारण समोर आले आहेत. पहिलं कारण जमीन मालकीची अट. या योजनेच्या नियमानुसार 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीने 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन स्वतःच्या नावावर केली असेल, तर त्याची कागदपत्र पुन्हा तपासली जात आहेत. तपासात नियमाचे उल्लंघन आढळल्यास अशा शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जणांना अचानक यादीतून वगळण्यात आलं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त लाभार्थी. या योजनेनंतर एका कुटुंबातून केवळ एकच व्यक्तीला लाभ मिळू शकतो. मात्र काही ठिकाणी पती, पत्नी दोघेही किंवा एक पिढी व एक अल्पवयीन सदस्य अशा प्रकारे एकाच कुटुंबातील 2 किंवा अधिक व्यक्ती लाभ घेत असल्याचं आढळलं. पडताळणीत हे उघड झाल्यानंतर अशा कुटुंबातील अतिरिक्त नावे वगळण्यात आली. याशिवाय काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये किंवा कागदपत्रामध्ये संदिग्धता आढळल्याने त्यांची आर्थिक मदत तात्पुरती रोखण्यात आली आहे. जोपर्यंत संबंधित शेतकरी प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करत नाही, तोपर्यंत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 22वा हप्ता नेमकं कधी मिळणार? कृषी मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार 22वा हप्त्याचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे किंवा त्यांची पडताळणी अपूर्ण आहे. अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. म्हणजेच सर्व शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले नाव लाभार्थी यादीत का हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच ई-के-वाय-सी, आधार लिंकिंग, बँक खाते पडताळणी या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत का, हेही तपासून घ्यावे. ही योजना देशातील लहान किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. वर्षाला 6,000 रुपये ही रक्कम जरी मोठी नसली, तरी बियाणे, खतं किंवा इतर शेती खर्चासाठी ती मदत ठरते. पण नियमाचे पालन न केल्यास किंवा कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास लाभ थांबू शकतो. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, पण सतर्क राहण्याची गरज आहे. आपली कागदपत्र योग्य आहेत का? कुटुंबातील एकच सदस्य लाभ घेत आहेत का? जमीन मालकीची अट पूर्ण होते का? या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. तर एकीकडं 22व्या हप्त्याची उत्सुकता आहे, तर दुसरीकडं लाभार्थी यादीतील बदलांमुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती पडताळून घ्यावी, हीच महत्त्वाची आहे. तर मंडळी, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचे पैसे येत नसेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.